गजानन पाटीलच्या लाचखोर प्रकरणी आधीच अडचणीत असलेले खडसे यांच्या समस्या काही संपताना दिसत नाहीये। खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांची सोनाटा लिमोसिन ही अलिशान गाडी जप्त करा अशी मागणी केलेली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी। अंजली दमानिया यांनी ट्विट करून ही मागणी केलेली आहे। खडसेंच्या जावयाची लिमोसिन कार अवैध असल्याचा दावा दमानिया यांनी केलेला आहे। जळगावात या कारचं केवळ सोनाटा या नावाने रजिस्ट्रेशन झाल्याचं समोर येत आहे। आरटीओ काही ऑफिशियल्स बऱ्याच ऑफिशियल्सशी मी बोलले आणि त्यांच्याकडनं जे डिटेल्स काढले होते ते असे की भारतात म्हणजे महाराष्ट्रात तर अंडर सेक्शन 54 आणि सेक्शन 114 ऑफ मोटर व्हेकल्स ऍक्ट हे परमिटेडच नाहीये, म्हणजे लिमो ही हा प्रकार परमिटेड नाहीये। आणि दमानियाबाईंनी हे सगळे आरोप केल्यानंतर आता खडसेंनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाहुयात खडसे काय म्हणतात। माझ्या मुलीचं लग्न जे झालं आहे ते 2013 ला झालं। त्यावेळी त्यांनी गाडी घेतली त्या कालखंडात ते माझे जावई नव्हते। दुसरी गोष्ट आहे की गाडी लिमोजिन नाही आहे, ही सोनाटा गाडी आहे आणि त्या कालखंडामध्ये सेकंड हँड म्हणून त्यांनी काही लाखांमध्ये घेतले होते, 7-8 लाख काहीतरी मला किंमत नक्की नाही सांगता येणार, 10 लाखाच्या आत त्यांनी ते घेतलेली होती। लिमोजिन टाईप त्या ठिकाणी सोनाटा जी गाडी आहे ती लिमोजिन टाईप दिसते आपले त्याची, त्याला ते दुरुस्त केलं की लिमोजिन दिसते। आता यामध्ये एके अंजलींनी दमानींनी हा जावई शोध लावला की या संदर्भात गाडी आज भंगारमध्ये पडलेली आहे की दमानिया मॅडम अतिशुज्ञ सुशिक्षित आहे आणि म्हणून काही बडबड त्या करत बसल्या। त्यामध्ये आता त्यांना माझं आव्हान राहणार आहे की किती गाड्या माझ्याकडे आहे, कोणत्या मर्सिडीज आहे, एखाद्या मर्सिडीजचा नंबर, एखादी कधी आयुष्यात वापरली मर्सिडीज हे तुम्ही दाखवा। ह्या सगळी जी बडबड केलेली आहे मला वाटते कुणाच्या तरी सांगल्यावरून हे चाललेलं दिसत आहे आणि काही लोक सुपारी बहादर असतात, थोडंफार आपल्याला मिळालं की बडबड करायला समोर असतात, म्हणून आता त्यांना हे सिद्ध करावं लागणार आहे। माझं त्यांना आव्हान आहे एक तर हे सिद्ध करून दाखवा की कोणत्या मर्सिडीज माझ्याकडे आहे, कोणती लिमोजिन आमच्या जावयाकडे आहे, जी काही बडबड केली आहे त्याचे पुरावे तुम्ही लगेच द्या, अन्यथा ह्यांच्यावर चांगलाच अब्रू नुकसानीचा दावा मी टाकणारच आहे। आणि खडसेंना गजाआड केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा अंजली दमानिया यांनी माझाशी बोलताना दिलेला आहे। पाहुयात अंजली दमानिया काय म्हणतात। त्याचं उत्तर मी आता ह्याच्या पुढे त्यांना कोर्टातच देणार आहे, कारण इतकी त्यांनी आताच काही क्षणांपूर्वी मी एका दुसऱ्या चॅनलवर त्यांच्याशी लाईव्ह डिबेट झाली आणि इतका तोल गेल्यासारखा व्यक्ती बोलत होता, त्यांना कुठल्याही प्रकारचं भान नव्हतं, किती अतिशय थर्ड ग्रेड लँग्वेज मध्ये ते बोलत होते। ते ऐकून मला एवढा राग आलाय, जसं मी तुम्हाला मागच्या काही दिवसांपूर्वी तुम्हाला आठवत असेल जे भुजबळांनी माझ्याकडे एका व्यक्तींना पाठवलं होतं आणि तेव्हा मी म्हटलं होतं की त्यांची शनीची दशा आता सुरू होत आहे। तर आज मी तुम्हाला सांगते खडसेंच्या शनीची दशा आजपासून सुरू होतीये। आय विल फाईट टिल खडसे गोज बिहाइंड बार्स अँड दिस इज माय ओपन चॅलेंज टू हिम। आता जळगावात ना किती गोष्टी मी काढते, कुठे कुठे यांचं आहे हे आत्ताचे माझ्याकडे जे डिटेल्स आहेत ते मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे, गव्हर्नरला देणार आहे आणि अँटी करप्शन ब्युरोला देणार आहे। त्यामुळे आपण जी ही लिमोजिन गाडी बघत आहात याच गाडीवरून हा सगळा वाद सुरू झालेला आहे। तर दुसरीकडे गजानन पाटील लाचखोर प्रकरणाचा वाद शमत नाहीये, तोच एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या लिमोजिनमुळे ते आता अडचणीत आलेले आहेत।